Hello friends, welcome all of you. In today's presentation, we are going to discuss the problems based on projection of planes, and we are discussing the solution of the problem based on this PowerPoint presentation. Okay, so as a practice, I will read the statement of the problem first, and then we will think on what is the position of plane described into the statement of the problem, and accordingly we will draw its initial position and its then final position, and if required, if it has been asked to draw the side view, we can draw the side view also. Okay, so come to the statement of the problem. So here a pentagonal plate of side 30 mm is placed. Now our object or our plane is a pentagonal plate. Okay, so the pentagonal plate of side 30 mm, so its each and every side measures equal to 30 mm, is placed with one side on the HP. So see, the pentagonal plate of side 30 mm is placed with one side on HP. Dear friends, one side on HP means we have to place the whole plate or total plate on the or in the HP. म्हणजे सांगितलं की प्लेटची बाजू किंवा प्लेटचा कॉर्नर जर एचपीत आहे असं दिलं असेल तर आपल्याला प्लेट ही पूर्णपणे एचपीत आहे असं इमॅजिन करावं लागतं आणि त्यानुसार त्याची इनिशियल पोझिशन काढावी लागते. प्रॉब्लेम मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या पेंटागोनल प्लेटची एक बाजू एचपीत आहे, म्हणजे याचा अर्थ आहे मित्रहो अखंड प्लेट काय आहे एचपीत आहे. ओके, पुढे बघा काय होतं. And the surface is inclined at 50 degree to HP. तर त्याचा सरफेस कसा आहे 50 डिग्री टू HP आहे, म्हणजे त्या सरफेसनं HP ला अँगल केला. आता HP ला अँगल आहे ही त्याची टिल्टेड पोझिशन आहे. HP चा अँगल 50 डिग्री म्हणजे मित्र थीटा आहे. लक्षात आलं, समजलं का? मग ही जर त्याची टिल्टेड पोझिशन असेल 50 डिग्री अँगल HP ची, तर इनिशियल पोझिशन मध्ये प्लेट कशी असते तर प्लेट आयदर पॅरलल HP ला असते किंवा ती पूर्णपणे HP मध्ये असते. आता पॅरलल HP ला असते का पूर्णपणे HP मध्ये आहे हे डिसाइड करण्यासाठी तुम्हाला वरचं स्टेटमेंट उपयोगाला पडणार आहे. इज प्लेस्ड विथ वन साइड ऑन HP. मित्रो एक बाजू HP आहे म्हणजे अखंड प्लेट कुठे येणार आहे HP येणार आहे, म्हणजे प्लेट पॅरलल टू HP आहे. ही कंडिशन इथं आपण इमॅजिन करण्यात काहीही पॉइंट नाहीये. ओके, त्यामुळे इथं क्लिअर झालेलं आहे. And the surface is inclined at 50 degree to HP and perpendicular to VP. Naturally जेव्हा surface inclined to HP असतो तेव्हा तो perpendicular to काय असतो VP च असतो. Draw the projections of the lamina. Draw the projections of the lamina. आता projections म्हटले म्हणजे त्याची इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन म्हणजे टिल्टेड पोझिशन दोनच काढायचे, आणि इफ रिक्वायर्ड असेल तर आपण त्याचा काय करतो साइड व्ह्यू काढतो. ओके, आता ही गोष्ट आपल्याला हा जो सरफेस आपल्याला दाखवलेला आहे पेंटागोनल प्लेटचा तो आपल्या हातात धरून इमॅजिन करावी लागेल. तर मित्रो ही पेंटागोनल प्लेट आहे, याला 5 बाजू असतात आणि मागच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की पेंटागॉन आणि हेक्सागॉन हे दोन्ही प्लेन फिगर्स जॉमेट्री मध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने काढायचं. तर मित्रो हा पेंटागॉन आहे. आता हा पेंटागॉन आपल्याला माहित आहे की हा अखंडपणे एचपी मध्ये रेस्ट होणार आहे. मित्रो तो जर मी असा रेस्ट केला, बरोबर, समजा तो असा रेस्ट केला तर नो डाऊट तो एचपी मध्ये आहे, पण ह्याला जेव्हा मी टिल्ट करणार आहे तेव्हा त्याचा सरफेस इन्क्लाइन टू एचपी होणार आहे. आणि जेव्हा मी याला सरफेस इन्क्लाइन टू एचपी करतो तेव्हा तुम्ही माझ्या थंब वरती जर त्याचा रेस्टिंग पॉइंट जर बघितला तर तो एक कॉर्नर आहे. लक्षात आलं. आपण या सगळ्यांच्या अगोदर प्रॉब्लेम सुरू करण्या अगोदर 1-2 स्लाइड्स बघितल्या होत्या, तेव्हा आपण बघितलं होतं साइड इन एचपी आणि कॉर्नर इन एचपी. तर मित्रो ही आत्ताची पोझिशन मी दाखवतो ही कॉर्नर इन एचपी आहे, ही आपल्याला उपयोगाची नाही आहे. आपल्याला साइड इन एचपी ही पोझिशन पाहिजे. म्हणजे थोडक्यात ही प्लेट जर मी टिल्ट करणार आहे तर ती टिल्ट करताना टिल्ट होताना ती साइड माझी कशावर पाहिजे एचपी वर पाहिजे. आता जर तुम्ही बघत असाल तर ही तिची बाजू आहे. समजा या बाजूला आपण AB नाव दिलं तर AB बाजू त्याची कशावरती आलेली आहे एचपी वरती आलेली आहे. समजते का? म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं काय बघा, बाजू एचपी वर ठेवायची असेल तर जी बाजू तुमची एचपी वर राहणार आहे टिल्ट झाल्यावर ती बाजू तुमची ही बाजू ही व्हर्टिकल प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे. काय पाहिजे? व्हर्टिकल प्लेनला
परपेंडिक्युलर पाहिजे. समजतंय का? आणि म्हणून आपण जेव्हा ह्याचा पेंटागोनल शेप टॉप व्ह्यू मध्ये काढणार आहोत, कारण तुमच्या लक्षात येईल प्लेट जेव्हा अखंड एचपीत असते तेव्हा टॉप व्ह्यू मध्ये तिचा ट्रू शेप दिसणार आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये तिचा फ्रंट व्ह्यू XY लाईन वरती येणार आहे. म्हणजे हे निश्चित झालेलं आहे की पेंटागोनल प्लेट आपली एचपीत पाहिजे. दुसरी गोष्ट आता निश्चित झालेली आहे की ती जेव्हा टिल्ट होणार आहे तेव्हा तिची बाजू एचपीत पाहिजे. म्हणजे ही जी बाजू आहे, ही अखंड बाजू जी आहे ज्याच्यावरती ती टिल्ट होणार आहे, ती बाजू आपल्याला VP ला परपेंडिक्युलर ठेवावं लागेल. तरच ती टिल्ट होताना कशावरती टिल्ट होणार आहे? त्या बाजूवरती टिल्ट होणार आहे. म्हणून मित्र, टॉप व्ह्यू मध्ये जो ट्रू शेप तुम्हाला पेंटागॉनचा दिसणार आहे त्याच्यामध्ये ही जी बाजू आहे, ही बाजू आपल्याला VP ला परपेंडिक्युलर ठेवूनच पेंटागॉन काढावा लागेल. बरोबर? म्हणजे आपल्याला इथं सोल्युशन मध्ये जेव्हा मी इथं पेंटागॉन काढणार आहे तेव्हा तो पेंटागॉन काढत असताना मला त्या पेंटागॉनची ही जी बाजू आहे, ही बाजू मला परफेक्ट काय करावी लागेल? तर मला ती VP ला परपेंडिक्युलर काढावी लागेल. हे बघा, ही बाजू मित्र, आणि हा टॉप व्ह्यू आहे. आणि टॉप व्ह्यू आपण ब्लू लाईनने दाखवतो, त्यामुळे ही बाजू येणार. ही बाजू मी पहिला काढावी लागेल. ही बाजू काढल्यानंतर मग मला हा पेंटागॉन काय करता येईल? एनक्लोज करता येईल. याला बाजूला त्यांनी नावं देत असताना याला A आणि अशी नावं दिली, A, B, C, D आणि हा E. आणि मित्र, ही जी साइड आहे त्याची, ही साइड, या साइडचं डायमेन्शन त्यांनी दिलेलं आहे. किती बाजू दिलेली आहे पेंटागॉनची? तर 30. तर इथं मला याचं डायमेन्शन 30 मेन्शन करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला जो मी पेंटागॉन काढायला शिकवलाय तो पेंटागॉन शिकवत असताना त्याची ही जी बाजू आहे, ही बाजू आपण स्ट्रेट पॅरलल हॉरिझॉन्टल घेऊन शिकलेलो आहोत. म्हणजे आपण असा पेंटागॉन शिकलेलो आहोत मित्र काढायला, असा पेंटागॉन आहे. बरोबर आहे की? असा पेंटागॉन. पण आपल्याला आता इथं जो काढायचा आहे तो बरोबर हा पेंटागॉन 90 अंशामध्ये फिरलेला आहे. आणि ही जी हॉरिझॉन्टल बाजू होती आपली, ती आता काय झालेली आहे? व्हर्टिकल झालेली आहे. म्हणून कन्स्ट्रक्शन मध्ये काही फरक पडणार नाहीये. जी जॉमेट्रिकल मेथड वापरलेली काढायला तीच काढायची आहे. फक्त हा पेंटागॉन काढताना AE, जो तुमचा AE इथं आडवा होता, समजलं का तुम्हाला? तो AE आता तुमचा काय झालेला आहे? उभा झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन काढावं लागेल. ओके, तर टॉप व्ह्यू मध्ये ट्रू शेप दिसतो म्हणून हा आपण पहिल्यांदा काढलेला आहे. आणि मित्र, याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो फ्रंट व्ह्यू याचा XY वरच येणार. त्यामुळे C मधनं प्रोजेक्टर वर गेला, E आणि D मधून जायला पाहिजे, आणि A आणि E मधून गेला तर इथं तुम्हाला फ्रंट व्ह्यू मिळतो आणि हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू. यामध्ये नावं देताना आपण A डॅश E डॅश देणार आहोत या बिंदूला, B आणि D एकत्र आल्यामुळे B डॅश B डॅश देणार आहोत, आणि शेवटचा पॉइंट C डॅश. मित्र, हा जो आहे हा त्याचा फ्रंट व्ह्यू आहे, तो XY वरती आलेला आहे. तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता. ही बाजू बरोबर VP ला परपेंडिक्युलर घेऊन काढली. आता आणखी एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणार आहे की ही जी काढत असताना ही पेंटागोनल प्लेट, त्याच्यामध्ये आणि XY मध्ये किती अंतर ठेवायचं? म्हणजे हे अंतर, मधलं अंतर. तर मित्र, असं काही मेन्शन केलेलं नाहीये याचा सेंटर अमुक अंतरावरती VP पासून आहे म्हणून. म्हणजे आपण हे लॉजिकली आपण अज्युम करून डिस्टन्स काढायचं आहे. ओके, लक्षात आलं? तर तुम्ही XY लाईन काढून त्याच्या खालच्या अंतरावरती तुम्ही ही प्लेन काढू शकता. किंवा आपण उलट सुद्धा करूया. मागच्या प्रेझेंटेशन मध्ये मी सांगितलं होतं की पहिले तुम्ही पेंटागॉन काढून घ्या आणि त्याच्यापासून मग वरती तुम्ही XY लाईन काढा. असं काही नियम नाही की पहिला XYच काढायला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने हा पेंटागॉन झालेला आहे टॉप व्ह्यू मध्ये. आणि हा फ्रंट व्ह्यू मग AE पासूनचं प्रोजेक्शन XY वर गेलं आणि BD चं गेलं आणि C चं गेलं आणि ही फ्रंट व्ह्यू ची लेंथ मिळालेली आहे तुम्हाला. मित्र, फ्रंट व्ह्यू का आला XY लाईन वर? तर प्लेट अख्खी आपली HP मध्ये आहे. ओके, तर ही इनिशियल पोझिशन ह्याच्यामध्ये तयार झाली. आता टिल्टेड पोझिशन मध्ये ती प्लेट उचलणार आहे आपण, आणि ती प्लेट उचलल्यानंतर हे बघा, ती प्लेट अशी रेस्ट करताना आता व्ह्यू संपलेला आहे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कडून. आता तिला मी अशी उचलल्यानंतर ती अशी होणार आहे, इन्क्लाइन टू HP होणार आहे. इन्क्लाइन टू HP जरी झाला तर हे दोन पॉइंट आहेत A आणि E, त्याचे दोन्ही पॉइंट मध्ये HP वर राहतात. पण ऑब्झर्वर जेव्हा पुढून बघतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की A आणि B त्याला एका पॉइंटच्या फॉर्म मध्ये दिसणार आहेत, कारण दोन्ही एकमेकाच्या पाठोमागे आलेले आहेत. त्यामुळे सुरुवात करत असताना मला काय करावं लागेल? तर XY लाईन वरती मला इथं A आणि E रेफरन्स घ्यावा लागेल. म्हणजे हाच पॉइंट उठून मी इथं टाकणार आहे. किती अंतर ह्याच्यामध्ये अज्युम करून तुम्ही इथं सुरुवात करू शकता. हा एक विषय झाला. म्हणजे AE माझा XY वरती आल्यानंतर मग मी याला बघितलं टिल्ट करताना उजव्या बाजूने, सॉरी फ्रंट व्ह्यूने जर मी बघितलं
तर मला ही अखंड प्लेट एका एजच्या फॉर्म मध्ये दिसणार आहे. कशाच्या फॉर्म मध्ये? एका एजच्या, म्हणजे तिरकी रेषा त्याला दिसणार आहे. आणि म्हणून या पॉइंट मधून मी 50 डिग्री तिचा अँगल दिलेला आहे आपल्याला, म्हणून 50 डिग्रीला एक अशी तिरकी रेषा काढणार आहे, लांब काढायची आहे. आणि या रेषेवरती ही जी माझी लेंथ आहे, ही लेंथ, कारण हीच प्लेट इन्क्लाइन झाल्यावर इथं दिसणार आहे, म्हणून हीच लेंथ घ्यायची आहे. ए डॅश डी डॅश पासून सी डॅश, आणि या ए डॅश ए1 डॅश आणि ई1 डॅश वरती कंपास ठेवायचा आहे. आणि काढलेल्या 50 डिग्रीच्या लाईन वरती एक चाप मारा. हा चाप मारला की तुम्हाला इथं C1 डॅश मिळणार आहे. आणि मग हा C1 डॅश मिळाला तर A डॅश E डॅश पासून B डॅश D डॅश ज्या अंतरावरती आहे तेच अंतर कंपास मध्ये घेऊन इथून A1 डॅश E1 डॅश मधून हा तुम्हाला मिळवायचा आहे B1 डॅश आणि D1 डॅश. अशा पद्धतीनं हा पहिला व्ह्यू काढला होता, हा दुसरा व्ह्यू काढला होता, तिसरा व्ह्यू म्हणजे ही लाईन आपण काढली. आणि म्हणून हे जर कन्स्ट्रक्शन आपल्याला इथं करायचं असेल तर हा A डॅश B डॅश म्हणजे A1 डॅश आणि E1 डॅश इथं होणार. इथून मी 50 डिग्री अँगलला एक इन्क्लाइन लाईन टाकणार अशी. हा जो अँगल आहे मित्र HP ला केलेला अँगल आहे, त्यामुळे थीटा म्हणायला पाहिजे याला. आणि थीटा किती झाला? 50 डिग्री. आणि ह्या 50 डिग्री वरती ही A डॅश E डॅश टू C डॅश ची लेंथ आहे, ती लेंथ मी इथं टाकणार आहे. आणि इथं मला पॉइंट मिळणार आहे, तो मिळणार आहे C1 डॅश. आणि मधला जो पॉइंट आहे तो A डॅश E डॅश पासून B डॅश D डॅश तो घेऊन मी इथं टाकला तर मला B1 डॅश आणि काय मिळणार आहे? D1 डॅश. अशा पद्धतीनं टिल्टेड पोझिशन मधला फ्रंट व्ह्यू म्हणजे तिसरी स्टेप माझी आता इथं मी रिप्रोड्यूस केलेली आहे. ओके, आता चौथ्या स्टेप साठी सोपं काम असतं. काय काम असतं? तर ही जी तिसरी स्टेप आहे त्याच्यातून प्रोजेक्टर खाली येणार, कारण टॉप व्ह्यू काढायचा आहे. आणि हा जो टॉप व्ह्यू आहे, ही पोझिशन आहे 1 नंबर, याच्यामधनं आपण या सगळ्या पॅरलल लाईन्स काढायच्या. आता समजा A1 डॅश आणि E1 डॅशचा रेफरन्स घेऊन तुम्ही खाली आला तर हा A1 डॅश वरनं आलेला आणि इकडचा A, दोघांची भेट जिथं होणार तिथं A1 मिळणार. त्याच पद्धतीने E1 डॅश जसा खाली आला इथं रेफरन्स घेऊन आणि इकडचा E, दोघांची भेट होऊन तिथं E1 मिळणार. लाईकवाईज A B C D आणि E तुम्ही पॉइंट्स मिळवायचे. बघा, मी पहिल्यांदा A1 डॅश आणि E1 डॅशला खाली घेतलं. माझा रेफरन्स इथनं A चा जाणार आहे, इथं पॉइंट मला मिळाला तर हा पॉइंट माझा A1 आहे, लक्षात घ्या. याच लाईनवर E आहे तर E चा रेफरन्स मी इथं घेणार आहे, इथं पॉइंट मला मिळाला आहे E1 मिळाला. याच पद्धतीनं B आणि D खाली कॉपी करणार आहे, हे डाउनवर्ड एरो आहेत सगळे. पैकी D मला इथं मिळणार आहे, दिस इज माय D1, आणि B मला इथं बॉटमला मिळणार आहे, दिस इज माय B1. लास्ट पॉइंट राहिलेला आहे C1 ला मी खाली प्रोजेक्ट करणार आणि माझा C आला C1. गंमत बघा, A to B जॉइन करा, B to C जॉइन करा, C to D जॉइन करा, D to E जॉइन करा आणि E to A जॉइन करा. याला मी हायलाइट करतो ब्लू चॉकनी. A to B, B to C, C to D, D to E, E to A. अशा पद्धतीनं नको असलेले लाईन्स आपण रबोट करूया. हा त्याचा टॉप व्ह्यू तयार झाला. याचा अर्थ वरचा भाग XY लाईनचा फ्रंट व्ह्यू झाला, हा टॉप व्ह्यू झाला. हे सगळं इकडे ट्रान्सफर केल्यामुळे एरोज मी तुम्हाला इथं दाखवतो. मित्र, जेव्हा प्लेट टिल्ट होते तेव्हा तुमच्या लक्षात येईल, बाजूवर टिल्ट झाल्यानंतर HP ला अँगल झाल्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये वरनं बघताना पेंटागॉनच दिसतो, पण दिस विल नेव्हर शो यू द ट्रू लाईन. बिकॉज व्हॉट हॅपन्स व्हेन ए पर्सन ऑब्झर्व्स एनी इन्क्लाइन्ड सरफेस फ्रॉम द टॉप, इट्स लॅटरल साइड्स गेट्स रिड्यूस. त्यामुळे तो पेंटागॉनच दिसेल, पण तो काही बाजूने तुम्हाला आत आल्यासारखा म्हणजे थोडक्यात दबल्यासारखा तुम्हाला इथं दिसेल. आणि त्या पद्धतीनं हा त्याचा काय करता येतो, आपल्याला टॉप व्ह्यू काढता येतो. एवढं प्रोजेक्शन काढलं की आपल्याला हा प्रॉब्लेम संपलेला. समजा साइड व्ह्यू यांचा विचारला असेल तर इथं X1 Y1 प्लेन घ्यायला लागेल तुम्हाला, आणि ह्या X1 Y1 वरती हा टॉप व्ह्यू प्रोजेक्ट करावा लागेल. तो रोटेट करायचा, टर्न करायचा आणि इथून वर जायचं. आणि इथून वर गेल्यानंतर हॉरिझॉन्टल मधले या व्ह्यू मधले प्रोजेक्शन्स टाकून इथं तुम्हाला एक पेंटागोनल प्लेट काढावी आणि हा त्याचा काय असेल, ऑफकोर्स साइड व्ह्यू असेल. तर अशा पद्धतीनं आपण या पेंटागोनल प्लेटचा काय करू शकतो, साइड व्ह्यू सुद्धा काढू शकतो. ऑफकोर्स या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला याची विचारणा झालेली नाहीये, विचारलेलंच नाहीये कसं काढायचं, बरोबर. पण याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याचा साइड व्ह्यू काढू शकतो. ऍडिशनल मी तुम्हाला फार झालं तर याच्यामध्ये प्रोजेक्शन करून काढून दाखवतो की याचा साइड व्ह्यू कसा असतो. आपल्याला विचारलेलं नाहीये मित्र, तरी सुद्धा मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. X1 Y1 आणि O काय करायचं आहे, तर ह्या टॉप व्ह्यूचे जे सगळे पॉइंट्स आहेत ते इथं प्लॉट करायचे. या टॉप व्ह्यूचे सगळे पॉइंट्स इथं प्लॉट करायचे.
ओके बघा या किती लाईन्स आल्या आपल्या 1 2 3 4 5 लाईन्स आल्या. या पाचही लाईन्सना आपण टर्न केलं इथं. ही पहिली लाईन माझी D1 ची इथं येऊन पडली, इथं वर गेली आणि इकडचा D1 येणार आहे. इथं पॉइंट जो मिळतो तो D डबल डॅश मिळतो आपल्याला. E1 इथं काढलेला आहे आपण. ओके E1 इथं टर्न झाला बघा. इथून वरती गेलो आपण तर इथंच पॉइंट आपल्याला मिळतो E डबल डॅश. C इथं आलेला आहे. C ला आपण इथून टर्न केला. C टॉपमोस्ट पॉइंट आहे. वर गेलो आपण इथून पॉइंट आपल्याला मिळाला C डबल डॅश. A इथं आलेला आहे. याला इथं रोटेट केला आपण वर. A पॉइंट तुमचा बॉटम ला आहे. दिस इज A डबल डॅश. लास्ट पॉइंट B आहे. सो B इज ऑल्सो गेट टर्न. सो दिस पॉइंट फ्रॉम दिस पॉइंट वी कॅन ड्रॉ प्रोजेक्टर. B च्या लाईनला आपल्याला इथं काय मिळणार आहे सॉरी B मिळणार. सो B डबल डॅश. बघा A to B जॉइन करा, B to C जॉइन करा, C to D जॉइन करा, D to E जॉइन करा. या पद्धतीनं हे कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साइड व्ह्यू मिळणार. सो दिस वे आपण जर ह्याचा साइड व्ह्यू हायलाइट केला तर A to B, B to C, C to D, D to E आणि E to E. मित्रांनो साइड व्ह्यू जरी बघितला तर तुम्हाला A डबल डॅश E डबल डॅश ही XY वरच दिसते. म्हणजे जी बाजू तुमची HP वर होते ती बाजू तुम्हाला साइड व्ह्यू मध्ये इथं दिसते. तुम्ही इमॅजिनेशन करायचं असेल तुम्हाला साइड व्ह्यू मध्ये तर हे साइड व्ह्यू मध्ये तुम्ही असं इमॅजिन करू शकता. ही प्लेट आता इन्क्लाइन तुमच्या समोर उभी आहे. अँगल 50 डिग्रीला आहे आणि ऑब्झर्वर आता लेफ्ट हँड साइडला म्हणजे इकडनं बघतो. हा पूर्ण सरफेस लक्षात येतं का बघा. हा पूर्ण सरफेस तो तुम्हाला साइड व्ह्यूच्या फॉर्म मध्ये विजिबल असणार आहे. पण जेव्हा तो साइड व्ह्यू मध्ये बघतो तेव्हा ही बाजू टेकलेलीच आहे ना HP वर आणि ही बाजू टेकलेली असल्यामुळे HP वरती साइड व्ह्यू मध्ये सुद्धा ती कुठे येते तर ती XY लाईन वरती येते. तर अशा पद्धतीनं या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्याचं काय करता येतं सोल्युशन डिस्कस करता येतं. मित्र विथ ऑल 3 व्ह्यूज मी तुम्हाला मुद्दाम ही पेंटागॉनल प्लेट काढून दाखवलेली आहे. तर यामध्ये नोटेशन्स आपण जे स्ट्रिक्टली फॉलो करतो ती नोटेशन्स x1 y1 चं लोकेशन इंटरसेक्शन O सगळं लेटरिंग थीटा अँगल एरोज तुम्हाला समजण्यासाठी काढलेले आहेत. तुम्ही एरोज नाही काढले तरी चालतील. तुम्हाला परीक्षेमध्ये कंपल्सरी एरो काढायला पाहिजे तसं काही नाहीये लक्षात घ्या. फक्त रोटेशन तुम्हाला समजावं या पद्धतीने आपण हे काय करतोय डिस्कस करतोय. तर लक्षात येईल तुम्हाला ज्या व्ह्यू मध्ये आपल्याला पहिल्यांदा ट्रू शेप दिसतो तो व्ह्यू आपण पहिला काढतो. म्हणून या केस मध्ये आपण मित्र हा व्ह्यू काढलेला. प्रोसेस तुम्हाला माहिती असेल. हा व्ह्यू पहिल्यांदा ही दुसरी इथं तिसरी स्टेप ही चौथी आणि इथं दाखवलेली नाहीये पण मी ऍडिशनल तुम्हाला त्याचा साइड व्ह्यू त्याच्यामध्ये काय केलेलं आहे काढून दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पेंटागॉनल प्लेट जेव्हा इन्क्लाइन टू HP असते बरोबर आहे आणि ती जेव्हा बाजू HP वर ठेवून टिल्ट होते त्यावेळेस तिचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साइड व्ह्यू कसा असतो याचं डिस्कशन आपण या स्लाइड मध्ये केलेलं आहे. ओके थँक्यू व्हेरी मच.